नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता सीमाला डॉक्टर चेक करून जातात तर सीमाची अवस्था थोडीशी बिकट असते। तर आता अक्षय, पार्वती आजी, रमा सगळेजण सीमाजवळ असतात। तेव्हा आता पार्वती आजी अक्षयला म्हणते की हे बघ अक्षय, जो काही तू निर्णय घेशील तो आम्हाला मान्य आहे। त्यावर आता अक्षय म्हणतो की आजी तू हे सर्व मुद्दाम म्हणते असं आम्हाला का वाटतं। त्यावर आता पार्वती आजी म्हणते की नाही अक्षय, अरे अगदी मनापासून मी हे सर्व सांगते, कारण तू जे काही म्हणतो की कोणासाठी काहीतरी करावं आणि येथे थांबावं, अगदी कुणासाठी सुद्धा माझ्यासाठी सुद्धा असं काही राहिलेलं नाही। अरे अभिषेक जे काही वागतो तर त्या वागण्याचं तर काही उत्तरच नाही आणि माझ्या सुद्धा नाही। अरे माझं तर आता वय झालेलं आहे, उगाच मी खरंच थकले आता आणि उगाच एखाद्याला काहीतरी आमिष दाखव, हे असं काहीतरी कर, ते तसे काहीतरी कर, खरंच अशी कोणतीही ताकद माझ्यामध्ये नाही राहिली आता। आणि हे बघ, तू जर आता म्हणत असेल की जे काही आहे प्रत्येकाला आपापलं घर देऊन टाक आणि आम्ही सगळेजण वेगवेगळे राहतो, तर मी सगळं काही व्हील करायला तयार आहे। अगदी तू जे म्हणशील त्याला माझी मान्यता आहे। तर आता अक्षय म्हणतो की हे बघ आजी, तू जे काही म्हणतेस ना ते मला कोणतंही नाही आवडत, ते सगळं काही तू कर असं मला नाही वाटत। आणि हे बघ आजी, अगं या वयामध्ये तुला असं त्रास सुद्धा द्यायला आम्हाला नाही आवडत, परंतु हे बघ ना, अगं घरामध्ये जे काही सुरू आहे तर ते दिसते का? घरात सगळे खरंच खूप छान आनंदात आहे, परंतु प्रॉब्लेम अडचणी जे काही आहेत ना त्या फक्त माझ्यामुळे आणि रमामुळे निर्माण होतात, मग आम्हीच वेगळे होतो। त्यावर आता पार्वती आजी विचारते की काय मग सीमा कुठे राहील? तर अक्षय म्हणतो की ती आमच्या सोबतच राहील, कारण तिला आमच्या सोबतच करमेल। आणि चल आता मी तयारीला लागतो, जो काही आमचा फ्लॅट तिकडे आहे, जो काही माझा तिकडे फ्लॅट आहे, तर मी सगळी तयारी करून घेत आणि फ्लॅट आमचा तिकडे रेडी झाल्यानंतर आम्ही लगेच तिघे तिकडे शिफ्ट होतोय। आणि या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी आहे की ज्या गोष्टी आजी मी तुझ्या बरोबर ऑफिस मध्येच बोलेल। त्यावर आता आजी अक्षयकडे बघते आणि विचारते की काय आता काय दुसरं? तेव्हा अक्षय म्हणतो की आजी बोलू, तू इतकं टेन्शन घेऊ नकोस। तर रमा आता अक्षयकडे बघत असते, कारण अक्षयने जो निर्णय घेतलेला असतो तो रमाला मान्य नसतो। आता अक्षयचं हे सर्व बोलणं ऐकून आजी आता मनात म्हणते की आता जे काही याने निर्णय घेतलेला आहे तो मला पटत नाही। जर मी याला असं म्हटले तर परत तो मलाच खोटी ठरवेल आणि अगदी टोकाला जाईल तो। आणि मला माहिती आहे, पूर्ण खात्री आहे की कोणीही घर सोडून नाही जाऊ शकत आणि अक्षय सुद्धा घर सोडून नाही जाऊ शकत। आणि तसंही मी रमाला धमकी तर दिलेलीच आहे की घर सोडून नाही जायचं। त्यानंतर आता इकडे इरावती आणि माही एका तेथे टेबलवर बसलेले असतात। तर जे काही कार्ड्स आहे तर त्या कार्ड्स द्वारे इरावती आता माहीला सांगत असते की हे बघ, मी तुला म्हटले की आता हे जे काही कार्ड्स आहे तर ते तुझं फ्युचर बदलू शकतील। तेव्हा आता माही विचारते की खरंच तुला असं वाटतं का ह्या कार्ड्समुळे माझं फ्युचर बदलू शकतं? त्यावर आता इरावती विचारते की काय ग, तुझा विश्वास नाही का? आणि हे बघ, क्रेडिट कार्ड असतं ना आपलं, नुसतं कार्ड आपल्याकडे असून काही उपयोग नसतं। जेव्हा आपण त्यावरून हवे तेवढे पैसे आपल्याला जेव्हा काढू शकतो तेव्हा त्याचा उपयोग आपल्याला कळतो। मग त्यामध्ये किती शक्ती आहे, किती पॉवर आहे, मग त्यापेक्षा जास्त अशी शक्ती आणि पॉवर एनर्जी आहे ना ती या कार्ड्स मध्ये आहे। आणि त्याच्याबरोबर माझी सुद्धा एनर्जी आहे। या सगळ्या काही गोष्टी शिकून घेण्यासाठी मी खूप काही वर्ष अशी साधना केलेली आहे। आणि आता मी तुला जे काही हात जोडून म्हणायला लावते अगदी तेच तू म्हण की आता मात्र माझा तुमच्यावर विश्वास आहे, मला माझ्या प्रश्नांची करेक्ट अशी उत्तर हवी आहे। तेव्हा आता माही जसे इरावती सांगेल अगदी तसेच म्हणत असते, हात जोडून म्हणते की मला माझ्या प्रश्नांची उत्तरं अगदी डिरेक्ट तशीच हवी आहे। तेव्हा आता इरावती ते कार्ड चेक करते आणि माहीला म्हणते की हे बघ कार्ड काय म्हणते की खरंच तू खूप हॅपी होती, अगदी खूप छान तुझा स्वभाव अगदी आनंदी होता, परंतु ते हॅपी स्वभावाला तू खूप असा स्वतःला त्रास करून घेतला, परंतु काही लोकांनी तुझ्या त्या स्वभावाचा गैरफायदा घेतला। त्यामुळे तुला आता हे कार्ड असं सांगत आहे की तुझ्या हातातून ज्या गोष्टी निष्ठून गेलेल्या आहेत आणि ज्या गोष्टी तुला अगदी हव्या आहेत त्या मिळवण्याची वेळ आता आलेली आहे। त्यावर आता माही विचारते की खरंच असं असतं का? तेव्हा लगेच आता इरावती म्हणते की हो, खरंच असं असतं। आणि हे बघ, तुला ज्या लोकांनी त्रास दिलेला आहे त्या लोकांची नावं तू सांगू शकशील का? तेव्हा माही म्हणते की हो सांगते मी। आणि हे बघा, मी तुम्हाला सांगितलेली सुद्धा आहे की जेव्हा आपण कॅफेमध्ये बसलो होतो तेव्हा आता इरावती म्हणते की हो मला सांगितली होती, परंतु आपण प्रश्न आहे तर तो कार्डा विचारतोय आणि युनिव्हर्सला विचार, त्यामुळे त्यांना ऐकायची आहे त्या माणसांना ज्यांनी तुला इतका त्रास दिलाय आणि ती रमाच ना, त्या रमाने तुझा गैरफायदाच घेतलेला आहे। तेव्हा आता माही म्हणते की हो, आणि हे बघा ती माझा काय गैरफायदा घेईल, त्या बिचारीचा तर ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यामुळेच तर मी त्या घरामध्ये गेले,
होते तुला माहिती आहे का? आणि जेव्हा रमा परत आली तेव्हा मात्र माझा जो काही एक्स बॉयफ्रेंड होता आणि जी काही देविका होती तर त्या देविका दोघांनी तिला किडनॅप केलं, त्यांनी तिला त्रास दिला। तेव्हा आता इरावती विचारते की अगं पण त्या बदल्यात तिने तुला काय दिलं? तेव्हा आता लगेच माही म्हणते की अगं तसं काही नाही, तिने मला खूप काही दिलेले आहे, कारण जे काही प्रॉब्लेम्स आहे तर ते क्रिएट केले देविकाने आणि त्यातून मला रमानेच बाहेर काढले। आणि तुला माहिती आहे की माझ्या नावावर जी काही प्रॉपर्टी होती ती सगळी प्रॉपर्टी देविकाने तिच्या नावावर करून घेतली, माझ्याकडे काही असं नव्हतं। रमाने तिच्याबरोबर डील केलं होतं आणि हे घर मला आता मिळणार आहे, काही पैसे सुद्धा माझ्याकडे आहेत आणि तिच्यामुळे फक्त। तेव्हा आता इरावती विचारते की ह्या सगळ्या गोष्टीच्या बदल्यात तिने तुला किती वेळेस मदत मागितली बरं? तिच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये आणि बिझनेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाले होते, बिझनेस डाऊन झाले होता आणि घरामध्ये इंग्रजी बोलता येत नाही म्हणून अशा अनेक वेळेला सतत तिला तुझी गरज भासत असते आणि जेव्हा तू नसते तर काहीच घडलं नसतं। शेवटी तू तिला वाचवलंस ना आणि आपण या सिच्युएशन मध्ये आहोत हे सुद्धा तिला कळलं नसतं, तिला सगळं काही मिळालं। परंतु माही म्हणते की नाही रमा, तर इरावती आता तिला काही बोलून देत नसते। इरावती म्हणते की हो, माझ्या सगळं काही आता लक्षात आलेले आहे, मला सगळं काही दिसतो की तुला किती त्रास झालेला आहे, तो कोणी कोणी कसा कसा तुझा वापर करून घेतला, त्यामुळेच मी तुला मदत करणार आहे, त्यासाठी तुझी सुद्धा तयारी हवी आहे आणि ज्या माणसावर तुझं खूप प्रेम आहे आपण त्याला। तर माही आता बारीक विचार करत असते तर इरावती तिच्याकडे पाहायला सुरुवात करते। त्यानंतर आता इकडे अक्षय रूम मध्ये बसलेला असतो तेव्हा रमा तेथे येते आणि अक्षयला विचारते की काय होते, तेव्हा अक्षय म्हणतो की माहिती नाही की नक्की काय होते ते। तेव्हा आता रमा म्हणते की मला माहिती आहे की काय होतं ते। तेव्हा आता अक्षय विचारतो की काय होतंय, तर रमा म्हणते की मन अस्वस्थ होतंय, या घरातून बाहेर जाण्याचा विचार आला तर मन अस्वस्थ होते, हो की नाही? आणि रक्ताची नाती असतात ना, ते इतक्या सहज आपण सोडून नाही जाऊ शकत आणि हे सर्व सोडून आपण पुढे नाही जाऊ शकत। ओ त्यावर आता अक्षय म्हणतो की रमा हे बघ, मला कुठेच बाहेर आता जायचं नाही, मला आता ह्या माणसांना सोडून सुद्धा जायचं नाही, परंतु या घरातून बाहेर जायचं आहे। आपल्यामुळे या घरात आणि या घरातील माणसामध्ये जर कटुता येणार असेल तर मला नको आग्रह करूस येथे थांबण्याचा। त्यावर आता रमा म्हणते की हो, मला सगळं काही तुमचं म्हणणं पटतंय, परंतु या अवस्थेत जर आपण हे घर सोडून गेलो तर या घराची अवस्था आणखीनच वाईट होईल, ते तुम्हाला चालणार आहे का? तेव्हा आता अक्षय विचारतो की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा आता रमा म्हणते की आपण हे घर सोडून नाही जाऊ शकत आणि हे बघा, जर तुम्ही हे घर सोडून बाहेर गेलात तर या घराचं मात्र खूप असं अवघड होईल। त्यानंतर आता इरावती थांबते तर इकडे माही म्हणते की इरा, अगं तू आता जे काही म्हणालीस का, जो माणूस मला आवडतो त्या माणसावर माझं प्रेम आहे असं तू म्हणालीस आणि थांबलीस, आणि हे बघ, जर त्याला काही झाले तर मी ते नाही सहन करू शकत। ओके, अक्षयला काही पण करण्याचा विचार मी नाही करू शकत, मी त्याच्यासाठी काही पण करू शकते, माझं जर काही बरं वाईट झालं तरी। तेव्हा आता इरावती तिला शांत राहायला सांगते आणि म्हणते की अगं मी तुझी गंमत केली आणि हे बघ, मी खरंच असं जे काही करेल का, इतकी साधना करून ही जी काही एनर्जी आणि ह्या सगळ्या काही गोष्टी माझ्या नशिबात आल्या आणि त्या सगळ्या गोष्टी मला असं करायला भाग पाडतील। हे बघ, आपण त्याला काही करायचं नाही, परंतु त्याची जी बायको आहे रमा, आपण रमाची मदत घ्यायची, आपण तिलाच। तर लगेच माही म्हणते की नो, मला कुणाच्याच बाबतीत असं काही करायचं नाही आणि हे बघ इरा, मला रमाला सुद्धा काही करायचं नाही। तर इरावती म्हणते की हे बघ, तू आता काही सांगू नकोस, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुझ्यावर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय सहन नाही होत, आणि हे बघ, आता जो काही अन्याय झाला आहे तर अन्याय विरुद्ध वाचा फोडायला हवी आणि आता मात्र तू लढायचं आहे। तेव्हा आता माही म्हणते की ते कसं? तेव्हा आता इरावती म्हणते की हो, मी तुला सगळं काही सांगते, प्रत्येक सिच्युएशन मध्ये प्रत्येक वेळी दुसऱ्याचा विचार कर, थांबव, फक्त तू स्वतःचा विचार कर, दुसऱ्याचा विचार करू नको। आणि ती माहीचा हात आपल्या हातामध्ये धरते आणि हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव, मी जे काही करेल अगदी चांगलं करेल म्हणून तिला समजावत असते। त्यामुळे आता मात्र इकडे अक्षय रमाला म्हणतो की हे बघ, कुणामुळे काही होत नसतं आणि हे बघ, प्रत्येकाच्या घरात तेच असतं, प्रत्येकावेळी जर घरावर काही संकट आले तर प्रत्येकजण आपापल्या परीने अगदी मार्ग काढते आणि प्रत्येक वेळेस ते पुढे जात असतं, फक्त आपण आपलाच त्रास करून घेत असतो, दुसऱ्याला त्याचं काही घेणं देणं नसतं। प्रत्येकजण फक्त आपला विचार करतात, आपलाच विचार करत असतात, दुसऱ्याचा विचार करत नाही आणि आपण तर कायम दुसऱ्याचा विचार करत असतो। आणि हे बघ, जेव्हा आरती वहिनी गेली आणि अभ्या लगेच दारू प्यायला लागला तेव्हा अर्थाची जबाबदारी कोणी घेतली? तर आपणच घेतली होती ना। आणि एक दिवस असा अचानक आता अभ्याला साक्षात्कार झाला आणि तो लगेच आता काय म्हणाला आणि कसं म्हणाला तो की अर्था माझी मुलगी आहे, मी तिच्याकडे लक्ष देईल, माझा तो हक्क आहे,
आपण इतक्या दिवस आरत्याला सांभाळलं, मग आपण कोण आहोत? आता कायम तो असाच वागत आला, माझ्या प्रगतीचा त्याला त्रास होतो का? का असं वागतो तो? अगं हे बघ ना, इतका मोठा तुझा ऍक्सिडेंट झाला होता, त्या ऍक्सिडेंट मध्ये वाचून तू घरी आली, याचा सुद्धा त्याला किती त्रास होतो आणि माझी आई चुगल्या करते असं तो म्हणतोय. किती वाटेल तसे आरोप तो तुझ्यावर आईवर करतोय. अगं मग कशासाठी या घरामध्ये राहायचं? काही गरज नाही या घरात राहण्याची. तेव्हा आता रमा शांतपणे अक्षयचं सर्व काही बोलणं ऐकून घेत असते. रमा हे सगळं काही ऐकून अक्षयला म्हणते की हे बघा प्लीज अजून एकदा नीट विचार करा. तेव्हा आता अक्षय रमाचं हे बोलणं ऐकून विचारतो की रमा हे सर्व करून काय होणार आहे आता त्यांनी. त्यानंतर आता इकडे माही इराला आवाज देत असते, परंतु इराने आता काहीतरी खाऊन असा मोठा बोकणा भरलेला असतो, तिला बोलता येत नसते. माही विचारते की काय ग काय खातेस? तेव्हा आता इरा अगदी हातवारी करून सांगते. तेव्हा आता इरा तोंड जे काही आहे तर ती धुवून येते आणि आता माही तेथे तोपर्यंत काहीतरी आता चेक करत असते. तेव्हा आता इरा तोंड पुसतच येते आणि कोकोनट ऑइल असतं ना, ते असं थोडा वेळ तोंडामध्ये धरून ठेवायचं असतं आणि गार्गल केल्यासारखं असं जे काही तोंडात गुळण्या करतात शरीरातील ऑक्साईड निघून जातात आणि खरंच खूप फ्रेश वाटतं. स्किन सुद्धा अगदी फ्रेश दिसते. तेव्हा आता माही अगदी खुश होऊन हे सर्व ऐकत असते आणि ज्या काही आता माहितीच्या ब्रँड्स आहे तर त्या अगदी प्रॉडक्टच्या चेक करते आणि म्हणते की इरा तू ह्या जे काही ब्रँड्स आहे प्रॉडक्टच्या तर त्या वापरतेस. तेव्हा आता इरा अगदी ते करता करता विचारते की काय ग तुला आवडले का, घे ना एखादी. आणि आता ती मेकअप करता करता सांगते की माझा मित्र पॅरिसमध्ये आहे आणि त्याचीच आता ह्या प्रॉडक्ट बद्दलची एक कंपनी आहे आणि त्याने हे सर्व मला गिफ्ट केलं. तेव्हा आता माही तिचं हे सर्व बोलणं ऐकत असते आणि मला म्हणत असते की इरा मला वाटलं नव्हतं की तू स्वतःची इतकी काळजी घेते. तेव्हा आता इरा म्हणते की अगं स्वतःची काळजी स्वतःनेच घ्यायला हवी. अगोदर आपण स्वतःवर प्रेम करायला हवं आणि मग लोक आपल्यावर प्रेम करतील. आणि हे बघ ऍक्च्युली माझ्या फॅमिलीने कधीही स्वीकारलेलंच नाही ग आणि माझ्या 17-18व्या वर्षी असं काहीतरी घडले आणि त्यांनी मला कायमचं अमेरिकेला पाठवून दिले आणि तेव्हा मी खरंच एकटी राहिले आणि ते एकटी राहण्याने मी जेव्हा ठरवलं की मी आता इथून पुढे स्वतःसाठी जगायचं, अगदी स्वतःसाठी आणि स्वतःसाठी असं काहीतरी करून दाखवायचे, स्वतःसाठी काहीतरी करून दाखवायचं आणि तुला पाहिजे तर तू हे प्रॉडक्ट वापरू शकते. तेव्हा आता माही फक्त इरावतीकडे बघतच असते आणि ती विचार करत असते. त्यानंतर आता इकडे अक्षय आपल्या ऑफिसमध्ये आलेला असतो. त्यानंतर तेथे आता पार्वती आजी येते. पार्वती आजी म्हणते की काय रे अक्षय कशाला बोलावलंस आणि काय रे तू असा इतका टेन्शनमध्ये का दिसतोस? तेवढ्यात अभि सुद्धा आता पार्वती आजीच्या मागून येत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही मी तर अगदी ट्रेसमध्ये नाही, उलट मी रिलॅक्स आहे, अगदी नो टेन्शन. काय आहे की मी एक निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय फक्त मला तुम्हाला सांगायचा आहे, आदर तर कळवायचा आहे आणि खरं तर काहीच असा बदल नाही होणार. त्यावर आता पार्वती आजी आणि अभि धक्क्याने बघत असतात. तर पार्वती आजी म्हणते की कसला बदल? तेव्हा आता अक्षय सांगतो की मी असा निर्णय घेतलेला आहे की या कंपनीच्या नावावर जे काही माझ्या नावावर असलेले शेअर्स ते सगळं काही मी अभिषेकच्या नावावर ट्रान्सफर करतोय. तेव्हा आता हे ऐकून मात्र अभि अक्षयकडे बघत असतो. त्यानंतर आता आजी म्हणते की अक्षय हा निर्णय काय घेतलास तू? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ आजी, माझा जो काही एक फ्लॅट आहे तो आणि 2 गाळे आणि माझ्या हक्काची जी काही जमीन आहे तर एवढंच काहीतरी जे माझ्या नावे असेल, बाकी जे काही असेल कंपनीचे शेअर्स वगैरे जे काही माझ्या पॉवर्स वगैरे आहे ते सगळं काही मी अभिषेकच्या नावावर ट्रान्सफर करतो. आता येथे या कंपनीत फक्त मी एक पगारी नोकर असेल, तुमच्या हाताखाली काम करणारा आणि अभिषेक माझा बॉस असशील. त्यानंतर आता इकडे इरावती मात्र आता माहीला तेथे आरशासमोर बसवते आणि आरशासमोर बसून मात्र आता ती जी काही तिचं प्रॉडक्ट आहे तिला समजावत असते की हे बघ आपण जेव्हा फेस वॉश करतोय म्हणजे जेव्हा बॉडीसाठी क्लेन्झिंग करतोय तसंच आपल्याला आपल्या हार्टचं क्लेन्झिंग करायचं आहे. तू फक्त मी जे काही फॉलो करते, मी जे काही तुला सांगते ते फक्त तू फॉलो कर. आणि आता तिच्या 2 जे काही ॲब्रोज आहे तर त्यामध्ये आता इरावती हात ठेवते, बोट ठेवते आणि आता येथे फोकस करायचा आहे 2 ॲब्रोजच्या मध्ये असं आता ती माहीला समजावते. आणि हे बघ तुझ्या डोक्याच्या वर एक छान अशी व्हाईट लेट आहे आणि तो चक्रापर्यंत पोहोचलाय, हार्ट चक्रापर्यंत पोहोचलाय आणि आता मात्र तुझा हार्ट बाहेर काढायचा आहे. तेव्हा आता लगेच माही म्हणते की काय अगं काय बोलतेस इरा, अगं तू वेडी आहेस का? तेव्हा आता इरा म्हणते की अगं खरं खरं नाही करायचं, फक्त इमॅजिन असं करायचं, जस्ट इमॅजिन क्लेन्झिंग टू युअर हार्ट. आणि हे बघ ते हार्ट आहे ना ते तू असं हातामध्ये घे आणि त्यावर जी काही व्हाईट ती लेट आहे आणि तू
असं समज की अख्खं जे काही हार्ट आहे तर त्या व्हाईट लाईनमध्ये अगदी न्हावून निघालं पाहिजे। आणि हे बघ आता तू कटिंग करते, हात असे आता दोन्ही हात एकत्र धर आणि जी काही निगेटिव्हिटी तुझ्या हार्टच्या बाजूला आहे ना आणि ती कट करून टाक आणि नळाच्या पाण्याखाली म्हणजे व्हाईट लाईन मध्ये आणि ते हार्ट तू अगदी वॉश करते। आणि हे सगळं काही करून झाल्यानंतर तू तुझ्या हार्टवर असे हात ठेव। तर आता माही हार्टवर हात ठेवते आणि आय एक्सेप्ट यू आर असं तिला म्हणायला सांगते आणि त्यानंतर थँक्यू असे सुद्धा। तेव्हा आता बरोबर अगदी माही तेच म्हणत असते आणि शांतपणे आता डोळे उघडायला सांगते आणि आरशामध्ये अगदी तिला बघायला सांगते। तेव्हा आता माही डोळे उघडते, शांतपणे आरशाकडे बघते आणि खूप अशी खुश होऊन ती हसत असते। तेव्हा आता इरावती तिला खुश होऊन विचारते की काय ग, शांत वाटतं की नाही? तेव्हा आता माहीला खूप असं छान वाटतं। माही लगेच आता थँक्यू इरा असं म्हणते, अगदी खुश होऊन तिचा चेहरा खुललेला असतो आणि इरा थँक्यू सो मच असं सुद्धा म्हणते। त्यानंतर आता इकडे अक्षयने जे काही आता ते प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते सगळ्यावर सह्या करून अक्षयच्या नावावर सगळं काही केलेलं असतं आणि अभिषेकला म्हणतो की हे बघ जी काही प्रॉपर्टी आहे ती सगळी तुझ्या नावावर आहे। तेव्हा आता लगेच अभिषेक म्हणतो की हे सगळं इतक्या अचानक मी कसं काही सांभाळू शकतो? तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे मला पूर्ण खात्री आहे की तू सगळं काही व्यवस्थित करू शकशील। तेव्हा आता आजी मनात विचार करते, आजीला खूप टेन्शन येते की जे काही मी ठरवले त्या प्लॅन मध्ये सगळं काही अगदी विरुद्ध होतंय। मला लवकरात लवकर काहीतरी असे हातपाय हलवावे लागेल, अगदी काहीतरी तोडगा काढावा लागेल। एक एक पावलाने अक्षय हा कुटुंबापासून लांब लांब जातोय। तेव्हा मात्र आता स्टाफ मधील योगेश येतो आणि मी आय कमिंग सर असे म्हणतो। तेव्हा आता अक्षय अभिला म्हणतो की अभि अरे ते काय म्हणतात, अरे तू सर आहे त्यामुळे तूच आता काय आहे तो निर्णय देऊ शकतो। तेव्हा आता आजीच योगेशला म्हणते की हो आत ये आणि योगेश जेव्हा आत येतो तेव्हा आता लगेच तो योगेश आहे तर तो अक्षयला म्हणतो की अक्षय सर मला आज तुमच्याबरोबर काहीतरी बोलायचं होतं। तर लगेच अक्षय म्हणतो की माझ्याबरोबर नाही, यापुढे मात्र तुम्ही अभिषेक सर आहे ना त्यांच्याशी बोला, तेच तुमचे बॉस असतील आणि हे बघा मी तुमच्यासारखा एक असा एम्प्लॉई आहे त्यामुळे मला फक्त तुम्ही अक्षय एवढंच म्हणा। तेव्हा आता योगेश एम्प्लॉई आहे तर तो म्हणतो की नाही सर तुम्ही फक्त आमच्यासाठी अगदी म्हणजे सरच आहात, आम्ही तुम्हाला असं अक्षय नाही म्हणू शकत, प्लीज तुम्ही यांच्याशीच बोलू शकता। तेव्हा आता आजी मुद्दाम नाटक करते, आजी आता छातीत कळ निघल्याचे नाटक करते आणि जोरात आई ग असं ओरडते। तेव्हा अक्षय खूप घाबरतो। अक्षय लगेच म्हणतो की आजी अगं काय होतंय आणि आजीला तो आता खुर्चीवर बसवतो आणि घाईने तो आजीला आता पाणी प्यायला देतो। तेव्हा आता पार्वती आजी थोडीशी खुर्चीला टेकते आणि आता पार्वती आजी मनात विचार करत असते की दरवेळेस आता रमा आली तर अक्षयचं डोकं फिरतं, ती माही होती ते बरं होतं त्यामुळे कसंही करून आता शेवटी मला माहीला आणवावंच लागेल। तेव्हा आता अभि हा आजीकडे बघत असतो। त्यानंतर आता अक्षयने जो काही निर्णय घेतलेला आहे तर तो आजीला मान्य नसतो, त्यासाठी आजी आता काहीतरी प्लॅन करणार असते म्हणजे माहीला आता परत घेऊन येण्याचा ती निर्णय घेते। तेव्हा मित्रांनो आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता माही आणि रमा एकमेकांना भेटतात आणि एकमेकांना भेटल्यानंतर माही खुश होऊन रमाला सांगत असते हे बघ माझी लाईफ आता कायमची चेंज होणार आहे, बदलणार आहे, मला जे हवं आहे ते सगळं काही मिळणार आहे। तेव्हा आता रमा सुद्धा खुश होऊन म्हणते की हो तुला जे हवं आहे ते सगळं काही तुला मिळून दे। आणि तेव्हा आता माही लगेच खुश होते आणि माही मात्र आता इतकी खुश होते, बॅग घेते आणि मोबाईल घेऊन धावतच पळत सुटते। रमा तिला थांब असं म्हणत असते आणि तेवढ्यात आता माहीच्या जे काही पर्समध्ये तो अक्षयचा फोटो असतो तर तो फोटो खाली पडतो। तेव्हा मात्र आता रमा तो फोटो उचलते आणि म्हणते की माही अगं, परंतु आता अक्षयचा फोटो जेव्हा ती पाहते आणि यांचा फोटो हिच्याकडे काय करतो तेव्हा आता त्या फोटोच्या मागे आता माही अक्षय मुकादम असं लिहिलेलं असतं। तेव्हा आता रमा ते नाव वाचते आणि ते नाव वाचल्यानंतर मात्र आता रमाला खूप मोठा धक्का बसतो। रमा आता विचार करते की नक्की माहीच्या मनात असं काय आहे, ती तर यांच्या प्रेमात तर पडली नसेल ना। रमाला आता हे सर्व बघून खूप असा धक्का बसतो। शेवटी माहीच्या मनात अक्षयविषयी प्रेम आहे हे मात्र आता रमाने ओळखलेलं असतं आणि रमाला एक खूप मोठा असा धक्का बसलेला असतो। तेव्हा आता रमा माहीला सगळं काही ओळखते की माही अक्षयवर प्रेम करते आणि आता मात्र इकडे पार्वती आजीने तर माहीला घरी आणण्याचा निर्णय घेतलेला असतो। तेव्हा आता पुढे काय काय होईल, आता अक्षय खरंच घर सोडून जाईल का आणि रमा नक्की काय करेल, आता हे सर्व बघणं आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यासाठी आता पुढे काय काय होतं हे पाहायला आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। धन्यवाद।